आम्ही तुम्हाला कंपेअर करून सांगतोय, तुम्ही काय कोणाच्या बाबतीत कोणाची सुपारी घेऊन बोलताय साहेब? प्रश्न क्रमांक 75. आज हे UDCPR हा जो कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला, कायदा रूल एकच आलं, ते महाराष्ट्र शासनाने नियमावली तयार केली आणि ती नियमावली खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे UDCPR त्या ठिकाणी आलेलं आहे. तसं पाहिलं तर क्लस्टर ही संकल्पना मला वाटतं 2011-12 साली आदरणीय गणेश नाईक साहेबांनी यांनी आणले. म्हणजे नाईक साहेबांनी त्यावेळेला आमच्यावर क्लस्टरच्या बाबतीमध्ये इतकं आघात केले होते की प्रत्येकाच्या डोक्यात क्लस्टर 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 असं फिरत होतं. त्यांनी त्यासाठी त्यांच्या बनकोडे गावाचा एक क्लस्टर सॅम्पल तयार केला. सभागृहात काही घरी कॅसेट्स असतील, आम्हाला 50-50 कॅसेट देऊन त्या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीनं आम्ही बनकोड्याचा विकास करणार आहोत, अशा पद्धतीच्या कॅसेट सुरत साहेब होत्या. त्याच पद्धतीनं ह्या घनसोलीच्या प्रोजेक्टवर त्यांनी सगळ्यांच्या डोक्यावर हॅमरिंग केलेलं दिसतं की घनसोलीचा प्रोजेक्ट व्हायबल नाही, बिल्डरच्या फायद्याचा आहे, बिल्डरच्या याचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. पॉइंट ऑफ ऑर्डर. आपण आरोप करता त्याच्यावर ठाम राहा, आपल्याला प्रूफ करायला लावेल. आपण आदरणीय गणेश नाईक साहेबांचं नाव घेऊन एक आरोप केलाय, नाव घेऊन आपण आता आरोप केलाय. आपण तो आपण नाव घेऊन आरोप केलाय आपण. हो हो हो, हॅमरिंग करा. हो, आपण प्रूफ करा साहेब, नाहीतर माफी मागा. आपण प्रूफ करा. यस, प्रूफ करा. नाईक साहेबांनी त्यावेळेला आयरागरा नाहीये की तुम्ही आरोप करताय, तुम्ही जो रस्त्यावर कोण आयरागरा नाही फिरत आहे. आपण प्रूफ करा. सूरज पाटील साहेब, महापौर मॅडम यांनी प्रूफ करावं, विषय बाजूला यांनी प्रूफ करावं. मी साक्षीदार आहे ना, मला 50 कॅसेट दिलेले. आता घनसोलीच्या बाबतीत हॅमरिंगचा प्रूफ करा. नाही, कसं आहे तुमच्या आम्ही तुम्हाला कंपेअर करून सांगतोय, तुम्ही काय कोणाच्या बाबतीत कोणाची सुपारी घेऊन बोलताय साहेब? कोणाची सुपारी घेऊन बोलताय? त्या बिल्डर की? अरे मला सुपारी सुद्धा व्यसन नाही. मी सुपारी थोडी तरी ठेवा, थोडी तरी. सुपारी लुटलं जाते त्यांना, सुपारी घेऊन बोलताय. प्रूव्ह करा तुम्ही पहिले. याने हॅमरिंग केलेला प्रूव्ह करायचं. सन्माननीय दोन्ही सदस्यांना मला सांगू इच्छिते मी, एक तर जो सदस्य ह्या सभागृहात उपस्थित नाहीये, सन्माननीय सदस्यांचं नाव घेऊन कुठल्याही गोष्टी बोलणे चुकीचं आहे. ते सभाशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध जातं. मॅडम, आपण जे वक्तव्य केलं आता ते सिद्ध करून दाखवा. व्हेज माणूस आहे मी, वशट सुद्धा खात नाही हो. सन्माननीय पाटील साहेब, पाटील साहेब, जे आपण आता वक्तव्य केलं ते सिद्ध करून दाखवावं. सिद्ध मीडियामध्ये सारखं आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड पैसा बिल्डर लोकांना मिळणार आहे आणि गरिबाला कमी व्यासाची, कमी क्षेत्रफळाची घरं मिळणार आहेत आणि ते मी हो देणार नाही, मी असं करणार. हे सगळे स्टेटमेंट्स बाहर त्याला अनुसरून मी हे बोललेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.